श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा हा केवळ योगायोग नाही, हा स्वामींचा एक संकेत असू शकतो. जीवनाचा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो. कोणाच्या वाटेला फुले येतात तर कोणाच्या वाटेला काटे येतात, पण ज्याच्या हातात स्वामींचा हात असतो त्याला प्रत्येक काटाही फुलासारखं वाटू लागतो. कधी कधी वाटतं मी इतका प्रयत्न करतो तरी यश का मिळत नाही, पण स्वामी हळूच म्हणतात, घाई करू नकोस बाळा, वेळ तुझीही येईल. जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल. जीवन हा एक लांब प्रवास आहे. या प्रवासात काही लोक सोडून जातील, काही नाती तुटतील, काही स्वप्ने अपूर्ण राहतील, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाही. रस्ता कठीण असेल तरी चालत राहा, स्वामीचं नाव मनात जपत राहा. अंधार किती कडद असला त्यांच्या कृपेचा दिवा कायम पेटत राहतो. कधी स्वतःला एकटं समजू नका, कारण जेव्हा संपूर्ण जग साथ सोडतं तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. नशिबाने कितीही परीक्षा घेतली, मनाने कधी हार मानू नको. स्वामींच्या चरणी विश्वास ठेव, विजय तुझाच पायाशी येईल. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदात बदलतील. आज जी प्रतीक्षा आहे ती उद्या यशात बदलले. आणि आज जे दुःख आहे ते स्वामींच्या कृपेने उद्या फक्त एक आठवण राहील. स्वामींच्या नावाचा घेतला आधार, संपले मनातील सारे अंधार. स्वामींच्या नावाचा घेतला आधार, संपले मनातील सारे अंधार. विश्वास ज्याने कधी सोडला नाही त्याच्या जीवनात कधी पराभव राहिला नाही. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, हसत राहा, स्वामींचं नाम घेत राहा आणि विश्वास ठेवा, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रात्रीचा अंधार किती दाट असला तरी पहाट होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तसंच आज तुमच्या आयुष्यात दुःख असेल, पण स्वामींच्या कृपेने आनंदाची पहाट नक्की उगवेल. कधी कधी आयुष्य इतक्या वळणांवर आणून उभं करतं की पुढचा रस्ता दिसेनासा होतो, पण जिथे माणसाचा मार्ग संपतो तिथून स्वामींची कृपा सुरू होते. थकलेल्या पावलांना एकच आधार, स्वामींचे नाव, आणि त्याचा आशीर्वाद अपार. वादळ कितीही जोरात वाहते, विश्वास असेल तर किनारा नक्की मिळणार. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षा सुंदर मार्ग तयार करत असतात. तुमच्या मनात जर आजही एखादी इच्छा असेल तर ती स्वामींच्या चरणी शांतपणे ठेवा. विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की ते तुमच्यासाठी सर्वोत्तम देतील. नशीब झोपलं तरी हरकत नाही, स्वामींची कृपा जागी असली की पुरे जगाने साथ सोडली तरी चालेल. स्वामींचा हात डोक्यावर असला की पुरे. लक्षात ठेवा, प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही, प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, प्रत्येक चांगल्या कर्मांचं फळ योग्य वेळी मिळतंच. आज तुमच्यावर संकट असेल, पण उद्या लोक तुमच्या यशाचं उदाहरण देतील. फक्त विश्वास सोडू नका. स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेलं मन पुन्हा उभं करते, आणि त्यांच्या कृपेची अशी छाया आहे जी भक्ताला प्रत्येक वादळातून सुरक्षित बाहेर काढते. जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत असाल तर मनात एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, प्रत्येक नामस्मरणासोबत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत. आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी एकटेपणाचा रस्ता पार करावा लागतो. ज्यावेळी तुमच्यासोबत कोणी नसतं त्यावेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर शांतपणे तुमच्या सोबत चालत असतं. प्रवास लांब आहे म्हणून थांबू नको, अडचणी आल्या म्हणून घाबरू नको. स्वामींचं नाव ओठांवर ठेव, यश तुझ्यापासून दूर राहणार नाही कधीच. कधी कधी आपण विचार करतो, इतकं चांगलं वागूनही माझ्याच वाट्याला दुःख का? तर स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुला अधिक मजबूत बनवत आहे. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी असतो. आजचं दुःख उद्याच्या आनंदाची किंमत शिकवत असतात. जखमा लपवून
हसणाऱ्यांना स्वामींचा आशीर्वाद लवकरच मिळतो, कारण ते अश्रूमध्येही विश्वास शोधतात आणि विश्वासातच विजय मिळवतात. जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर शांत राहा. जर कोणी तुमची साथ सोडली असेल तर दुःखी होऊ नको, कारण प्रत्येक जाणारा माणूस तुमच्या आयुष्यातून काहीतरी शिकवून जातो. स्वामी योग्य वेळ आली की योग्य माणसं तुमच्या आयुष्यात नक्की पाठवतात. सूर्य मावळला म्हणून दिवस संपत नाही, रात्र झाली म्हणून आशा मरत नाही. स्वामींच्या भक्तांचा विश्वास जिवंत असेल तर नशीब कधीच हरत नाही. आज या क्षणी डोळे मिट, मन शांत करा आणि प्रेमाने फक्त एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा स्वामींना आधीच माहिती आहे. योग्य वेळ आली की त्यांच्या कृपेचा वर्षा तुमच्या जीवनावर नक्की होईल. स्वामींच्या चरणी ठेवली जी आस कधीच होत नाही तिचा नाश. विश्वासाची ज्योत कायम पेटती ठेवा, आनंद स्वतः तुमच्या दारी येईल खास. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर एक क्षणासाठी सर्व चिंता बाजूला ठेवा, मन शांत करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. कारण जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे निराशा जास्त काळ टिकत नाही. वाट कितीही कठीण असली तरी चालत राहा, स्वामींचे नाव मनात जपत राहा. थकलेली पावलेही पुन्हा धावतील. विश्वासाची ज्योत कधीही विझू देऊ नका. तुम्ही आज ज्या संकटातून जात आहात ते कायमचे नाही. प्रत्येक वादाचा शेवट असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर पहाट होते. स्वामी तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज त्यांच्या चरणांपर्यंत पोचतो. म्हणून निराश होऊ नका. मनात जर स्वामींचा प्रकाश असेल तर अंधारालाही हार मानावी लागते. ज्याच्या ओठावर नामस्मरण असते त्यांच्या जीवनात आशेची फुले उमलत राहतात. कधी स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वामी प्रत्येकासाठी योग्य वेळ ठरवतात. काहींना यश लवकर मिळते, काहींना थोडा उशीर होतो, पण ज्यांनी विश्वास सोडला नाही त्यांचा विजय निश्चित होत असतो. हात रिकामे असले तरी हरकत नाही, पण मनच श्रद्धेने भरलेले असू दे. स्वामींची कृपा एकदा लाभली की नशिबालाही बदलावं लागतं. आज तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते उद्या सत्यात उतरेल. फक्त प्रयत्न करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी कधीच भक्ताला अर्ध्या वाटेल सोडत नाही. ते योग्य वेळी योग्य दार उघडतात. विश्वास ठेव, वेळ बदलेल, दुःखाचा प्रत्येक क्षण सरून जाईल. स्वामींच्या कृपेची सावली मिळाली की आनंद तुझ्या दारी धावत येईल. चला या क्षणी सर्वजण मनापासून एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा मनाला वाटतं आता सर्व काही संपलं, पण लक्षात ठेवा, जिथे माणसाची आशा संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. वादळांना सांगून ठेवा, आम्ही स्वामींचे भक्त आहोत. वादळ कितीही मोठी असली आमच्या विश्वासापेक्षा मोठी नाही. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना उद्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. प्रत्येक अश्रू एक नवीन धडा शिकवतो. प्रत्येक संघर्ष एक नवीन विजय घडवतो. म्हणून संकटांपासून पळू नका, त्यांना धैर्याने सामोरे जा. स्वामी तुमच्या सोबत आहे. हरवलेले दिवस परत येत नाहीत, पण नवीन पहाट रोज उगवत असते. स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतोच. कधी कधी उत्तर मिळायला वेळ लागतो. याचा अर्थ असा नाही की स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली नाही. ते योग्य वेळची वाट पाहत असतात, कारण त्यांना तुमच्यासाठी काही योग्य आहे हे तुमच्यापेक्षा अधिक चांगलं माहीत असते. नावात त्यांच्या इतकी ताकद आहे की तुटलेलं मनही पुन्हा हसतं. ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला त्याचं आयुष्य हळूहळू बदलतं. जर कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल तर सुडाचा विचार करू नका. वेळ आणि स्वामी दोघेही न्याय करायला जाणतात. तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहा. एक दिवस तुमच्या संयमाचं फळ तुमच्याच हातात असेल. रस्ता लांब असला तरी चालत राहा. स्वामींचा हात धरून पुढे जात राहा. यश एक दिवस नक्की मिळेल. फक्त मनातील श्रद्धा जपून ठेवा. आता या क्षणी तुमच्या मनातील सर्व चिंता
स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि प्रेमाने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, उद्याचा दिवस आजपेक्षा अधिक सुंदर असू शकतो. आजचा हा संदेश कदाचित तुमच्या मनासाठीच असेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टींची वाट पाहत असाल, जर तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येत असतील, जर मनात हजारो प्रश्न असतील, तर शांत बसा. स्वामींचे नाम घ्या आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. थकलेलं मन जेव्हा स्वामींना हाक मारतं, तेव्हा प्रत्येक दुःख शांत व्हायला लागतं. श्रद्धेच्या वाटेवर जो चालत राहतो, त्याच्या जीवनात आशेचा दिवा कायम पेटत राहतो. जीवनात प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते. कोणी पैशासाठी झगडतो, कोणी नात्यांसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आपल्या स्वप्नांसाठी. पण प्रत्येक परीक्षेचा शेवट असतो आणि प्रत्येक संघर्षानंतर एक सुंदर अध्याय सुरू होतो. ढगांनी सूर्य झाकला म्हणून सूर्य कधीच मावळत नाही. तसंच संकटांनी आयुष्य वेढलं म्हणून स्वामींची कृपा कधीच कमी होत नाही. आज तुम्हाला जे मिळालं नाही त्यासाठी दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहूनही चांगलं काही जपून ठेवत असतील. म्हणून घाई करू नका, विश्वास सोडू नका, प्रयत्न थांबू नका. विश्वासाची ज्योत जळत राहू द्या, आशेचा आकाश खुलत राहू द्या. स्वामींच्या कृपेवर जो भरोसा ठेवतो त्याचा प्रत्येक दिवस उजळत राहतो. लक्षात ठेवा, जीवनात सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही, पण जे काही घडतं त्यातून काहीतरी शिकायला मिळतं आणि त्या शिकवणीतूनच माणूस अधिक मजबूत बनतो. स्वामींवर श्रद्धा ठेवा, चांगले विचार ठेवा आणि सत्कर्म करत राहा. हसत राहा, पुढे चालत राहा, स्वामींचे नाव सतत घेत राहा. आजचा संघर्ष उद्याचा अभिमान बनेल. विश्वासाचा दीप कधी विझू देऊ नका. चला, या क्षणी सर्वजण एकत्र प्रेमाने म्हणू, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांवर सदैव राहो. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा स्वामी